नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 15, 16, 17, 18 मार्च 2026 या तारखेला वातावरणामध्ये बिघाड होणार असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला देखील ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। तर कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज अधिक येईल सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांत बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 15, 16, 17, 18 मार्च 2026 या 3 ते 4 दिवसामध्ये महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज, कुठल्या जिल्ह्यात पाऊस पडणार आणि कुठे उष्णता वाढणार याची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर 15 मार्च 2026 या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। दिवसा तापमान 31 अंश सेल्सिअस ते 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गरम वातावरण राहील आणि पावसाची शक्यता या तारखेला फार कमी आहे। हलक्या वाऱ्याची झुळूक जाणवेल। 16 मार्च 2025 या तारखेला महाराष्ट्रात वातावरण ढगांची संख्या वाढू शकते। विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता देखील या तारखेला आहे। तर तापमान हे 30 अंश सेल्सिअस ते 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते। या दिवशी दुपारनंतर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो। 17 मार्च 2025 या तारखेला काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता दाट वाढू शकते। विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज असून काही ठिकाणी गारपीटची शक्यता देखील आहे। तापमान हे 29 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला, जर फवारणी किंवा कापणी करायची असेल तर 15 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। 16, 17 आणि 18 मार्च रोजी महाराष्ट्रात काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये कोणत्या वेळेला पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। 16 मार्च 2026 या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज या तारखेला वादळी वाऱ्यासह काही जिल्ह्यात बघायला मिळणार आहे। विशेष करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या पावसाचा अंदाज राहील। तर तापमान हे 31 अंश सेल्सिअस ते 34 अंश सेल्सिअसच्या आसपास बघायला मिळणार आहे। तर जाणून घेऊया या तारखेला दुपारनंतर पावसाचा अंदाज कोणकोणत्या जिल्ह्यात बघायला मिळणार आहे। तर विदर्भात नागपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे। काही ठिकाणी हलक्या सरी राहील, काही ठिकाणी मध्यम बघायला मिळणार आहे। तर नागपूरमध्ये पावसाची स्थिती ही नागपूर आसपासचा परिसर तसे हिंगणा, धामणा, कोडाली, कर्जत, काटोल या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा वाऱ्यासह आणि विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। तर लगतचा जिल्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज घेतला असता हलक्या स्वरूपात राहील। भंडारा, चिखली, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आणि तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट राहील। तुमसर, तिळा, सांगजरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा या भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि तसेच अडेल, गोथंगाव, उमरेड, पावनी, भिवापूरला मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे।
तर चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर चारगोबिके उत्तर भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील आणि इतर भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती राहील. आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज घेतला असता तर देसिंग, दिगुरी, कुरखेडा आणि चिरमुरा, नाटीचौक, धनोरा, मुरमगाव, मालवेरा या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तर या तारखेला पावसाची स्थिती ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त बघायला मिळणार आहे. जसे चंद्रपूरमध्ये उत्तर भागात आणि दक्षिण भागामध्ये उत्तर भागात जोर कमी राहील, मात्र दक्षिणेकडे जोर जास्त राहील. चंद्रपूर आणि भद्रावती, गजवाली, राजुरा या भागात जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील. आणि गडचिरोली जिल्ह्याच्याही दक्षिण भागामध्ये जोर जास्त राहील. मूल, सावली, चामोर्शी, घोट, मुळचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासीवाडा, सुंदरा या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज या तारखेला सायंकाळच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. आसपासच्या भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे. आणि गडचिरोली, सिंदेवाई, आरमोरी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. वर्धा जिल्ह्यातही वाऱ्याचा जोर राहील आणि हिंगणघाट, वाडकी, पुणे आसपासच्या भागात पावसाचा जोर हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे. तसे श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी अंशतः ढगाळ स्थित राहील. पावसाचा जोर फारसा नाही या तारखेला. आणि कोकण विभागातही वातावरण कोरडे राहील. उष्णतेचे प्रमाण देखील बघायला मिळणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज अंशतः ढगाळ स्थित राहील, कमी बघायला मिळणार आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा अंशतः ढगाळ स्थित राहील. कोकण विभागातही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. मात्र 17 मार्च या तारखेला दुपारनंतर पावसाची स्थिती ही दक्षिण भारताकडे जसे केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा जोरदार पावसाचा अंदाज राहील. या भागात पावसाचा अंदाज असल्यामुळे महाराष्ट्रातील दक्षिण भागातही पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. सोलापूर, सांगली, सातारा हलका पाऊस राहील. वारे देखील बघायला मिळणार आहे. आणि अहिल्यानगरच्या भागातही अंशतः ढगाळ स्थित राहील. आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज हा विशेष करून लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, औसा, श्रीरंतपाल आसपासचा परिसर, निलंगणा हलक्या स्वरूपात राहील. उदगीरलाही मध्यम हलका राहील. आणि तसेच गंगाखेड, बर्डापूर, अहमदपूर आणि मुखेड, कंधार आसपासच्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे. लातूर रोड आणि उडमजुग, जोळकोट या भागात जोर जास्त राहील. आणि तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर इकडे अंशतः ढगाळ बघायला मिळणार आहे. अंशतः ढगाळ स्थिती राहील. इतरत्र महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. तर या पावसाची स्थिती सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान 17 मार्च 2025 या तारखेला असणार आहे. तर 18 मार्च 2025 या तारखेला पावसाचा अंदाजा महाराष्ट्रात जवळजवळ बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर दक्षिण महाराष्ट्राकडे जोर जास्त राहील. सोलापूर, सांगली, नांदेड भागाला, मराठवाड्यातील लातूर आणि हिंगोली, वाशिम या भागात विजांच्या कडकडाटासह जोर जास्त बघायला मिळणार आहे. श्री छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा काही भाग, नाशिकचा काही परिसर, पुणे इकडे अंशतः ढगाळ स्थित राहून हलका मध्यम पाऊस राहील. जळगाव, धुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी राहील. विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. आणि विदर्भात बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा इकडे हलका मध्यम राहील. मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, शेवगाव इकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. मध्यम हलक्या स्वरूपात राहील. आणि तसेच चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे या तारखेला. तसेच वातावरणामध्ये काही बदल झाला तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये लगेच कळेल. आणि तसेच एखादा विभाग राहिला असेल चुकून तर व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा. मग चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.